मला नाही वाटत की बाबा याच्यापेक्षा मोठं हनुमान दादाचं मंदिर पूर्ण भारतामध्ये कुठं असेल. तर कृष्णारी मंडळी नेटकीच आता आपण घोगाला उतरलो होतो रोरो फेरीमधून आणि बाबा मी निघालो होतो सारंगपूरला कष्टभंजन हनुमान मंदिराच्या ते घोगापासून 90 ते 100 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे बरं का. इथं आलो होतो आम्ही तर बघतोय भलं मोठं मंदिर भाऊ. आता इथं राहायची सोय सुद्धा होती, ते तर लय चांगलं झालं. आपण पहिले आपण तेच बघितली होती कारण की रात्रीची राहायची सोय आपली झाली पाहिजे भाऊ एकदम मस्त पैकी. आता आपल्यासोबत बाबा पण आहे, त्यांची काळजी आपल्याला घ्यायची आहे, त्यांना काही दिक्कत झाली नाही पाहिजे. आता ते आले आम्ही हॉल बघितला. आता इथं हॉल होता. आता हॉलचे काही पैसे नाही बरं का, फक्त लॉकरचे आपल्याला पैसे द्यावे लागले 100 रुपये. ते पण आपल्याला उद्या जेव्हा आपण जमा करून चावी तेव्हा परत भेटून जाते, त्याचं काही टेन्शन नाही. मग आवरून वगैरे थोडं फ्रेश झालो आम्ही, बाहेर आलो तर बघतोय हनुमान दादाची एवढी मोठी मूर्ती आणि तिथं इतका सुंदर बगीचा होता. आता मंदिराकडे आम्ही आलो होतो दर्शन घ्यायला, तेवढ्यात बघतोय ती आरती बी चालू झाली आणि वरची आहे ना झेंडा पण बदलत होतो दादा. मग म्हणलं चला आरती करू थोडी आणि परत आलो होतो इकडे बगीच्याकडे बसायला. तर बघतोय भाऊ बंटीवानीच कुत्र आलं होतं, पण गोल्यावानी कलर होता. नेमकी बाबा पुढे आलं आणि लोळायला लागलं. तेवढ्यात बघतोय तर मंदिर रात्रीचं इतकं सुंदर दिसायला लागलंय, लाइटिंग लावली होती भाऊ, इतकं भारी मंदिर दिसत होतं. परत एकदा दर्शन घेतलं बाहेरूनच. मग थोडं आता बाहेर फिरता फिरता 7 वाजले होते आणि 7 वाजता महाप्रसादाची पण सुरुवात होती बरं का. आता महाप्रसादामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी, रोटी, भात आणि छाछ आणि काहीतरी भेटलं होतं. मग ते मस्तपैकी घेतलं खाऊन आणि रात्री बघतोय तर अजून सुंदर झालंय मंदिर. मग त्याचीच फुटेज काढली थोडी. आता चला झोपतो कारण की उद्या आपल्याला जायचंय सोमनाथला, जे आपलं दुसरं ज्योतिर्लिंग आहे.